उद्या स्पायना बिफिडा असणाऱ्या सर्व रोग्यांची, म्हणजे ते लहान असोत मोठे असोत, आता ॲडल्ट झालेले असोत, त्यांना ऑपरेशन नंतर काहीतरी मदत लागत असते, परंतु काही कारणामुळे ती घेता येत नाही, माहिती नसते किंवा आर्थिक मदत नसते म्हणून. पण अशा सगळ्यांचं शिबिर उद्या भारतीय हॉस्पिटलमध्ये 11 ते 2 पर्यंत आहे. आपल्या ओळखीचे कोण जे हे असतील, आपले स्पायना बिफिडा म्हणजे मणक्याच्या विकारामुळे, जन्मजात विकारामुळे अपंगत्व आलेलं आहे, लघवी संडासवरती कंट्रोल नाही, किंवा मेंदूमधलं पाणी साठलेलं आहे, हायड्रोसेफॅलस झाले, असे त्याचे अनेक प्रकार आहेत. 8-9 प्रकाराने मूल बाळ जन्माला येतं आणि त्याच्यातल्या 20% लोक सर्कसमध्ये असते तशी एक चाकी सायकल चालवण्याचे प्रशिक्षण त्यांनी त्यावेळेला घेतलेले होते. फक्त प्रशिक्षण घेऊन गेले तर थांबले नाहीत, तर त्या एक चाकी सायकलीवरून 1978 साली पहिला प्रवास त्यांनी केला. त्यानंतर 1982 साली सांगली ते दिल्ली असा 1000 मैलाचा प्रवास त्यांनी केला. हा विक्रम आज घडीलाही अबाधित आहे. त्यावेळेला त्यांचा दिल्लीमध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते सत्कारही झालेला होता. त्यांची विशेष ओळख करून द्यायची म्हणजे त्याने फक्त आपलं नावच नव्हे तर आपल्या सांगलीचं, महाराष्ट्राचं आणि पूर्ण भारताचं नाव हे जागतिक स्तरावर नेलेलं आहे. मराठी भाषा मंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री आमदार माननीय नामदार श्री उदयजी सामंत सर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे. तसेच ETV मराठी, झी मराठी, कलर्स मराठी, झी युवा, झी तेलुगू या चॅनेलवर देखील त्यांचे विविध TV शोमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. या त्यांच्या कलेप्रती असणाऱ्या निष्ठेपोटी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. जसे की अपंग कल्याण मंडळ राज्य पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, युवा रत्न पुरस्कार, राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार, NG फाउंडेशन मुंबईकडून माननीय प्रकाश आमटे यांच्या हस्ते पुरस्कार, अशा विविध पुरस्कारांना त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसले उडान से होती है. असे म्हणणारे व स्वतःच्या शारीरिक अपंगत्वावर मात करणारे, नावाप्रमाणेच धीरज असणारे रत्नागिरीचे हे उत्कृष्ट कलाकार श्री धीरज साटविलकर यांना शतशः प्रणाम आणि आपल्या व्यक्तिमत्वात प्रधान असणारे पृथ्वीतत्व आपल्या उत्तुंग कलात्मक सृजनाचा पाया भक्कम करीत आहे. म्हणूनच आपल्या निव्वळ पदस्पर्शाने माती अनेक मूर्तीत साकार होत कलानंद देत आहे. आपल्या मूर्तिवंत कला व्यासंगाने पुत्र भावा ऐसा या प्रत्ययाचा आनंद आपल्या माता पित्यांना निश्चितच असणार. ही साहिले खुशी त्यांना कायम मिळत राहणार आहे. आपल्या कौशल्याने आपण साकारित असणाऱ्या चित्रकला, शिल्पकला, रांगोळी कला, गायन, वादन, अभिनय अशा विविध कलांचा सन्मान म्हणून अनेक खासगी राष्ट्रीय वाहिन्यांनी आपणास समाजासमोर आणून आपला गौरव केलेला आहे व अनेक सन्मानांची मानाची बिरुद आपल्या शिरपेचात शोभत आहेत. हाताच्या बोटांनी सभ्यता आकारास आली, पण आपण पायाच्या बोटांनी तिला नवा आयाम देत ती साकार करीत आहात. हे चांगलं काम सुरू केलं त्याच्यावर मी त्याला पहिल्यांदा धन्यवाद देतो. बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की एक चाकी सायकलचा प्रवास का केला, कसं होतं. आज त्याचं उत्तर मला इथे मिळालं. हात नाही, पाय नाही, तरी माणूस जगत असतो. आमच्या सायकलला हँडल नाही, ब्रेक नाही, पायडीला आणि एकच चाक आहे, चेन नाही, फ्री व्हील नाही. जेवढे पाय मारू तेवढी सायकल पुढे जाते. पाय थांबले की सायकल थांबली, हाच ब्रेक. किंबहुना सध्या आता इथे जी मंडळी जमली आहेत
त्यावेळी लक्षात येतं की आपली सायकल चालवत काहीच नाही, हे रेग्युलर रोजचं जीवन जगतायत ते ह्याच परिस्थितीत. त्यांना प्रत्येक वेळी बॅलन्स सांभाळावा लागतो, तो शरीराचा नव्हे तर मनाचाही. आणि तो मनाचा बॅलन्स सांभाळला म्हणून ते इथपर्यंत व्यवस्थित वाटचाल करतात किंवा आनंदानं करतात. मग अशी सुखायूचा विषय तरी व्याख्या सांगितली, आनंद देणारी. आणि हा आनंद ह्या मुलांच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की आनंद घेतात जीवनाचा. भले एखादा हात नसेल, पाय नसेल किंवा अन्य काही व्याधी असतील, पण यातनं सुद्धा जीवनाचा आनंद शोधणं, आनंदी राहणं, आपल्या आसपासच्या समाजाला आनंदी ठेवणं फार महत्वाचं काम. कारण प्रचंड तहान आलेली, जवळपास पाणी सगळं संपलेलं आणि करायचं काय. एक वेळ अशी आली की कदाचित मी सायकलवरून पडेल, पण आता ठरवलं की काही झालं तरी हा प्रवास थांबवायचा नाही. परंतु मी म्हणलं तसं दैव परीक्षा फक्त. आणि माझ्या समोर एक गाडी गेली जवळून. मला क्षणभर वाटलं की गाडी थांबवावी, पण ती थांबण्याची गाडी प्रचंड फास्ट. पण ती गाडी पुढे गेली आणि ती वळली परत पाठीमागे. म्हणलं कसा काहीतरी होप्स आहेत. आणि ती गाडी वळून परत आली. त्या माणसाने माझी परिस्थिती बघितली, अंगातनं प्रचंड धारा लागल्या होत्या, घाम येत होता, पूर्णपणे पाणी संपलं होतं शरीरातलं. आणि करायचं काय आता, पुढं काही गेल्यानंतर कदाचित मी पडेन रस्त्यावर अशी परिस्थिती झाली. परंतु गाडी थांबली, त्यांनी अशी सगळी अवस्था बघितली आणि चांगल्या चिल्ड वॉटरच्या 2 बाटल्या मोठ्या काढल्या. एक तरी माझ्या डोक्याला होती सरळ, पण त्याचा परिणाम असा होता की मला त्यावेळी बरं वाटलं. आणि आम्हाला पाणी आमच्या बाटल्या भरून दिल्या आणि पुढे सांगितलं की मी पुढच्याच गावात राहतो, हा माझा नंबर काही लागला तरी कळवा आणि मी येऊ शकतो तुमच्याकडे किंवा मी पाणी देण्याच्या दृष्टीने किंवा काही करायचं असेल. परंतु माणसं भेटतात, योग्य वेळी मदत करतात. परंतु हा अनुभव का मी सांगितला की शरीराचं पाणी संपलं आणि काय होऊ शकतं पाणी नसेल तर ते फार जवळून बघितलं मी. कुठल्याही क्षणी पडलो असतो त्याच्यावरनं, पण त्या क्षणी ही मदत मिळाली. चढता येत नाही आणि आज तेच मी केलंय. आणि त्याच त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जसे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने घडवलं, तसंच मला माझ्या आई वडिलांनी घडवलंय आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आपल्यासमोर चालतो. आज जेव्हा एक पाय होता तेव्हा मी एका पायावर चालत होतो, तेव्हा अनेकांनी नावं ठेवली की हा एका पायावर उडत, एका पायावर लंगडी घालत चालतोय. तेव्हा आई वडिलांच्या मनात आलं की नाही, याला दुसरा पाय लावून ठेवा. म्हणून आई भगवतीच्या कृपेमुळे मी ते मंदिरामध्ये चित्र काढायला बसायचो. तिकडे मी माझा स्वतःची कला सादर केली, म्हणजे कोणाची मदत अशी घेतली नाही. माझी कला तिथे सादर केली, माझी चित्र तिथे प्रदर्शनात ठेवले. लोकांना जेव्हा वाटेल की मी स्वदृष्टीने त्यांनी मदत केली, ती पेटीमध्ये टाकत होती. आणि जसे आईने नवस केलं होतं की माझा मुलगा तुझ्या चरणाशी, देवीला सांगितलं माझा मुलगा तुझ्या चरणाशी हा 2 पायावरच चालत येईल. आणि तसं 3ऱ्या वर्षी नवस पूर्ण झाला. मी जी रक्कम जमवली होती, वडिलांनी रक्कम जमवली होती, आपल्या रत्नागिरीचे आमदार सावंत साहेब यांनी काही थोडीफार मदत केली. अशी रक्कम करून मी माझा जयपूरपूर पाय बसवला आणि तो नवस मी आईच्या देवळात पूर्ण केला. अशी जिद्द ठेवली. नंतर मी मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमामध्ये, झी मराठीला जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी असं टीव्हीवर बघत असताना आईला सांगितलं की मला या कार्यक्रमामध्ये जायचं. पण नंतर विचार केला की त्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातले, जगभरातले कलाकार येत होते आणि तिथे ते आपली स्वतःची कला सादर करत होते. ते पूर्ण कलाकार मोठे चांगले तिथे होते. आणि मी आर्टिफिशियल होतो, कलाकार फूड पेंटिंग आर्टिस्ट म्हणून होतो. नंतर विचार केला नाही, तर ते जर हाताने करू शकतात तर आपल्याला देवाने पायाने कला दिली आहे, आपण जगासमोर आपली कला सादर करून त्यांनाही सुद्धा आपल्याला टप देऊ शकतो. त्या उद्देशाने मी त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. रत्नागिरीच्या पहिल्या ऑडिशनला गेलो. त्या ऑडिशनला विचार केला की ठीक आहे ना, आपली सिलेक्शन न झालो पण आपली कला इतरांसमोर आपण सुरुवात करू शकतो. आणि मी सुरुवात केली आणि ते आपले सतीश तारे साहेब होते, आपले अभिनेते, ते त्यावेळेला ऑडिशनला आले होते. त्यांनी माझी कला पाहिली, ऑडिशन घेतलं आणि जेव्हा टॉप 10 सिलेक्ट करायचे असतात, 9 नंबर पर्यंत सिलेक्ट झाले होते. आणि शेवटचा नंबर मी विचार केला नाही, आता माझा नंबर नाही आला. पण आई वडील सांगितले, आजी होती माझ्या आईची आई, तिने सांगितलं की तू होप्स ठेव, विश्वास ठेव, एक ना एक दिवस सुद्धा नंबर येईल. आणि जेव्हा सतीश तारे सरांनी अनाउन्स केलं की टॉप 10 मध्ये धीरज साटवेकर महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी जातो,
जेव्हा सगळ्यांनी जेव्हा माझ्याकडे वळून पाहिलं तेव्हा मला विश्वास बसत नव्हता की मी असं असून सुद्धा एक रंगमंचावर सिलेक्ट झालो. आणि नंतर पुढच्या राऊंडमध्ये मुंबई ऑडिशन झालं. त्या ऑडिशनला सुद्धा माझं सिलेक्शन झालं आणि झी मराठीच्या महाराष्ट्राच्या टॉप 12 मध्ये माझं सिलेक्शन झालं आणि तिथून माझी जर्नी सुरुवात झाली की आजपर्यंत इथपर्यंत पोहोचली. त्यासाठी माझ्या आई वडिलांचं, मावशांचं, माझ्या मामांचं, माझ्या आजी आजोबांचं खूप माझा सपोर्ट आहे. माझ्या भावाचा सपोर्ट आहे. जे जे मला आई वडील जसे करतात तसंच माझा छोटा भाव सुद्धा माझ्यासाठी जे करतो. आणि त्यात सर्वांच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलोय. आणि दुसरं म्हणजे जेव्हा विचार केला तर आपण आपल्याला जर जॉब येत नाहीये, मी लॉ साठी प्रयत्न केला होता. लॉचा 3 वर्षाचा कोर्स केला की विचार केला होता आपल्याला डॉक्टर जर करायचं असेल, डॉक्टरची पदवी करायची तर हाताची गरज आहे. इतर जर काही कार्यक्रम करायचे, काय जॉब करायचे असेल तर आपल्याला हाताची गरज असते. पण वक्तृत्व म्हणजे करण्यासाठी लॉ, तर लॉच्या उद्देशाने मी लॉ मध्ये ऍडमिशन घेतलं. पण नंतर विचार केला नाही, जर लॉ मध्ये करायचं असेल तर आपल्याला तेवढ्याच भागामध्ये फिरता येईल आणि जर आपली जर कला सादर करायची असेल तर हा संपूर्ण जगाचं आपलं नाव करता येईल. म्हणून मी परत लॉ मध्ये अर्धवट सोडून परत माझ्या कलेच्या मागे आलो आणि आजपर्यंत परत तीच कला आपल्यासमोर सादर करतो. परत एकदा सांगतो, आपल्या सर्वांचे आशीर्वाद असंच प्रेम राहू दे. आणि मी सोशल मीडियावर सुद्धा जगभरातून विविध लोक मला सपोर्ट करतात, प्रेम करतात. असं म्हणतात की सोशल मीडियावर जेव्हा आपण जातो की लोकांच्या काय कमेंट्स येतील त्याच्यावर निगेटिव्ह न कमेंट्स करता त्या निगेटिव्ह कमेंट्सला जसं पॉझिटिव्हली उत्तर देता येईल त्या उद्देशाने मी सादर करत असतो आणि माझी विविध कला आपल्या समोर सादर करत असतो. आणि माझी ही कला ही संपूर्ण जगभरात म्हणजे पाकिस्तानापासून ते इंडोनेशियापासून सर्वांनी पाहिले आणि मला सोशल मीडियावर खूप सपोर्ट करतात. त्यामुळे मी आणि सुकाई मॅडम आपल्या संस्थेचे सुकाई जन्मदात व्याधी प्रतिमोग सहाय्य प्रतिष्ठान सांगली यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या कलाकाराला हा रंगमंच उपस्थित करून दिला आणि मला या पुरस्काराचा खरा मानकरी ठरवला. त्याबद्दल मी मॅडमचे आणि सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानतो. वर्ष कोविड मध्ये गेली, पण कोविडच्या नंतर एवढं काम तुम्ही केलंय हे आजच्या चित्रफितीत मी बघितलं. आणि त्यासाठी सुद्धा सर्व जे सल्लागार आहेत, जे कार्यकारी मंडळ सांभाळतात आणि आपल्या सर्वांचं अतिशय अभिनंदन. या 3-4 वर्षात इतके कार्यक्रम, इतके उपक्रम, इतके म्हणजे कम्युनिटीशी जोडणारे, त्यांना चांगले चित्रपट दाखवा, त्यांच्याशी वेगळे वेगळे कार्यक्रम एकत्र करून करा, हे सगळे केलं हे अतिशय अप्रिशिएटिव्ह आहे आणि रिअली कॉंग्रॅट्स. 2006 पासून आम्ही अशीच एक संस्था स्पायना बायफिडा फाउंडेशन ही चालू केली. तेव्हा मी वाडी हॉस्पिटल मध्ये होतो. वाडी हॉस्पिटल मधनं नुकताच क्वालिफाय झालो होतो आणि पीडियाट्रिक सर्जन म्हणजे जसे डॉक्टर वोरा सर आहेत तसाच मी पण एक पीडियाट्रिक सर्जन आहे. म्हणजे लहान मुलांचे जे जन्मजात व्यंग असतात त्याच्यावरची शस्त्रक्रिया, म्हणजे 1 दिवसाचं बाळ असो किंवा त्याच्याही पेक्षा लहान, म्हणजे 6 तासाच्या बाळामध्ये मी एक 8 तासाची सर्जरी केली. सो त्या सर्जरी नंतर त्या व्यक्ती म्हणजे त्या बाळाचं जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्ती आयुष्य ऑपरेशन थिएटर मध्ये गेलं होतं. सो ह्या प्रकारची ऑपरेशन ही प्रौढ ऍडल्ट व्यक्तींमधल्या ऑपरेशन पेक्षा बरीच वेगळी असतात. आणि मला आठवतं की MCH परीक्षेत आम्हाला एक 3 तासाचा निबंध अतिथी म्हणून लाभलेले 1 चाकी सायकल विश्वविक्रम आपल्या सांगलीचे सुपुत्र माननीय दीपक लेले साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच सुखाई यशवंत पुरस्कार प्राप्त माननीय धीरज साटविलकर हेही आमच्या विनंतीस मान देऊन पुरस्कार स्वीकारण्यासाठी रत्नागिरीहून खास उपस्थित राहिले, म्हणून त्यांचे व त्यांच्या पालकांचे सुखाई परिवाराचे आभार व्यक्त करतो. आमचे मार्गदर्शक सुखाई सल्लागार समितीचे माननीय डॉक्टर रवींद्र वोरा सर हेही आपल्या सल्लागार समितीचे सदस्य वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच स्पायना बायफिडा फाउंडेशन
सचिव स्नेहा सावंत मॅडम व संध्या मौर्या मॅडम यांचे मी हे सर्व मुंबईहून लांबून आवर्जून उपस्थित राहिले याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. उपस्थित सर्व सभासद व पालक यांचे मी आभार मानतो. धन्यवाद सर.